हो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा दादा, आपण आता सर्वजण या रायगडावरील अतिशय महत्वाच्या आणि पवित्र ठिकाणी आहात. झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना यात शिवमंदिरी. अखंड महाराष्ट्राचे आराध्य राजे छत्रपती शिवाजी राजांचा हा हे दरबार आणि तेच आपल्या महाराजांचा 350 वर्षापूर्वी राज्याभिषेक झाला होता. समोर महाराजांच्या आपण मूर्ती पाहतोय, त्या जागेवर आपल्या राजांचं त्यावेळेस 32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. एक मण म्हणजे 40 किलो, असं 1280 किलो सोन्याची गादी महाराजांची इथे होती. परंतु 3 नोव्हेंबर 1689 या रायगडाला औरंगजेबाने सर्वात मोठा वेढा दिला. त्या औरंगजेबाचा सरदार जुल्फिकार खान, त्याचं टोपण नाव इतिकत खान. त्या इतिकत खानाने महाराजांचं ते सिंहासन विकत आपल्या सोबत घेऊन गेलं. जे आता वरचा आपण चित्र पाहतोय मेघडंबरी म्हणतात. मेघडंबरीची स्थापना भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर याणी जयसिंग यांच्या हस्ते 1985 लिहिली आहे. आतमधल्या महाराजांच्या मूर्ती स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांचे आत्ताचे तेरे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरचे यांच्या हस्ते 6 जून 2009 साली केलेली आहे. दोन्ही बाजूला जी मोठी विटांची भिंत आहे पेशवेकालीन आहे, प्लास्टर मात्र 2001 साली आता केंद्र शासनाने केलेलं आहे. ही सदर 250 पुढे सदर आहे आणि या सदरेमध्ये सर जर इथे शांतता असेल, कोणत्याही कोपऱ्यात जरी कागद पडला तर तो आवाज तिथपर्यंत ऐकायला जातो. तिथे कोणी कोपऱ्यात बसलेल्या माणसाला ऐकायला येतो. याला 21 वास्तुशास्त्र म्हटलं तर प्रॅक्टिकली इथे दाखवला जातो. म्हणजे आता गर्दी खूप आहे, त्यामुळे आता आपल्याला पाहायला मिळणार नाही. काही तज्ञांची मते जो हा इको होतो तिकडे बघा कोपऱ्यामध्ये एक उंच मोठा खडक पाहायला मिळतो, दगड. त्या दगडामुळे होतो अशी काही तज्ञांची मते वर्ग. आपण सर्वांनी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो पाहिला असेल, आपल्या प्रत्येक घरामध्ये लावलेला असतो. ज्या फोटोमध्ये आपल्याला एक इंग्रज अधिकारी लाल वस्त्र परिधान करून डोक्यातली पांढरवी खाली काढून झुकून आपल्या राजांना मानाचा मुजरा करत दिसतो. त्या इंग्रजाचं नाव होतं हेनरी ऑक्झिटन. तो पायी गडावरती आला होता आणि त्याला पायी येण्यासाठी 6 तास लागले. तो या नगरखान्यासमोर आला आणि त्याला इथे 2 हत्ती पाहायला मिळाले. त्याला आश्चर्य वाटलं, बाबा मी 2 पायाचा माणूस गडावरती येताना एवढा दमलो, माझी एवढी दमछाक झाली, तर महाराजांनी एवढे मोठे 4 पायाचे हत्ती एवढ्या उंचावरती आणले कसे? परंतु आपल्या राजांची दृष्टी त्या इंग्रजाला काय करते. राजाने तर हत्तीची पिल्लं लहान असतानाच पालखीमध्ये बसून गडावरती आली, हत्तीशानेचं पालनपोषण केलं आणि राज्याभिषेकाला येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागताला ते हत्ती सजून या नगरखान्यात उभे केले. बघा, हत्तीला लहान असताना गडावरती आणायचं, त्यांचं पालनपोषण करायचं आणि त्यांना मोठं करून त्यांचा काय उपयोग करायचा, ही दृष्टी आपल्या महाराजांची होती. तारीख होती 6 जून 1674. हा पूर्ण दरबार पैठणी कपड्यावर सजवला. राजे राज्याभिषेक दिवशी आपल्या राहत्या राजवाड्यामध्ये पहाटे लवकर स्नान करतात, वस्त्र परिधान करतात, झिरटो घालून राजे प्रथम जगदीशराव दर्शनाला गेले. आई भण्या सगळं हातलं, वाडेश्वरला वंदन केलं. शिरकाई मात्र नतमस्तक झाले आणि महाराजांची मुडूक वाजत गाजत या नगरखान्यासमोर इथे राजांचं 32 मन सोन्याचं सिंहासन होतं. सिंहासनाच्या उजावर आऊसाहेब बसल्या होत्या. अष्टप्रधान मंत्रिमंडळ राणीवजा शंभूराजे राजाराम महाराज बसले आहेत. दरबारामध्ये 6,000 मावळे राजांच्या आतुरते वाट पाहत आहेत. राजा हत्तींच्या अंगावर खाली उतरून राजांचं एक पाऊल या दरबारात पडतात. इथे बसलेले 6,000 मावळे उभे राहतात, डोक्यातला मानाचा भोगा फिटा खाली करतात आणि झुकून राजांना मानाचा मुजरा करतात. राजे तो मुजरा स्वीकारतात. परंतु इतक्याच्या सोहळ्याला, इतक्या आनंदाच्या क्षणाला त्या शेडी महाराज डोळ्यात पाणी होतं, राजांचं हृदय होतं. इतक्या आनंदाच्या सोहळ्यात महाराज डोळ्यात पाण्याचं कारण काय, राजांचं हृदय होण्याचं कारण काय? कारण होतं कारण ज्या वीरांसोबत, ज्यांच्या सोबतीने ज्या मावळ्यांनी, ज्या योद्ध्यांनी या स्वराज्यासाठी, या राष्ट्रासाठी, या मातीसाठी, या धर्मासाठी हजारो बलिदान दिलं, तो जीवाचं एकही मावळा, एकही सोबती राजांचा त्या आनंदाच्या सोहळ्याला ते 32 मनाचं सिंहासन पाहिला, तो सुवर्ण क्षण पाहिला. या दरबारात कुठेही दिसत नव्हता. आऊसाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. प्रत्येक मराठीतल्या लोकांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. स्वराज्याचं स्वप्न पूर्ण झालं होतं. त्या आईला काय आनंद झाला असेल. शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारा माझं बाळ शिवबा आज 32 मनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासनावर विराजमान होत आहे. राजे सिंहासनाची प्रत्येक पायरीत आऊसाना म्हणतायत. आऊसाहेब अम्मा आसामचे माऊली आठवतात. सिंहासनाची पहिली पायरी चढतोय हिंदवी स्वराज्याची. आऊसाहेब सिंहासनाची 3री पायरी चढतोय. राजे लाखांच्या पोशिंदे आपण राजे, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. तसे मनामचे बाजीप्रभू देशमुख विसरत नाहीये. औसेस या सरात 3री पायरी करतोय. राज आधी लगीन कोंढाण्याचं, मग आमच्या रायबाचं, असा आमचा तान्हाची मलसुळी दिसत नाहीये. शिवा, काशीद, वाजी, पासलकर अशा असंख्य वीरांची नाव आहेत. राजे भरल्या अंतकणाने, नटलट त्या पायाने 32 मनाच्या सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले. राजांवरती छत्र हरलं गेलं, फुलांचा वर्षा केला गेला. गागा भट्टाने आणलेल्या 7 नद्यांच्या आणि 7 समुद्रांच्या वाणीने महाराजांचा अभिषेक झाला.
राजे छत्रपती झाले आणि दरबारात एक गर्जन झाली. शेवटला मोठ्या आवाज माझ्या मागून जे म्हणायचंय की महाराज गणपती गजपती गजशिवपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय प्लवतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी हर महादेव. अशा आनंदाच्या घरामध्ये इथे आपल्या महाराजांचा 350 वर्षापूर्वी दादा राज्याभिषेक झाला आणि याच दरबारात या सिंहासनावर धर्मवीर छत्रपती संभाजी राजांचा राज्याभिषेक सोहळा सुद्धा 16 जानेवारी 1681 साली इथे संपन्न झाला. हा दरबार सिंहासनाची जागा नगरखाना याला म्हणतात दिवाणी आम किंग कोर्ट. आता याच्या पाठीमागे आपण दिवाणी खास सचिवालय आणि राजांचा राहता राजवाडा पाहायला जाऊयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी. चप्पल खाली काढा. त्या आवाजात म्हणा बघ महाराजांकडे सगळी लोक शांत झाली पाहिजे. राजाधिराज छत्रपती शिवराय दुर्गपती प्रजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वैष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रात शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौर प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हर हर महादेव आज की जय जय भवानी जय शिवाजी. बघा आतमध्ये पहिला आपण दिवाणी आम म्हणजे आम जनतेचा दरबार त्याच्या पाठीमागच्या जागी बघा हा जो पाठीमागे छोटा चौतर आहे याला म्हणतात दिवाणे खास म्हणजे खास लोकांच्या भेटीकडे महाराजांची इतिहास आहे. आपण बोलतोय सदरेवरती बोलवलंय ती सदर म्हणजे ही. आणि आता रायगड किल्ला पाहताना कसा पाहायला मिळतो आपल्याला फक्त पडलेले चौथरे आणि दगडांच्या उभ्या आणि विटांच्या भिंती पाहायला मिळतात. प्रश्न पडतो मनामध्ये की 350 वर्षापूर्वी स्वराज्याची राजधानी असणारा हा किल्ला आता अशा पडक्या अवस्थेत का तर 10 मे 1818 ला याच किल्ल्याचा किल्लेदार सूर्याजी पिसाळ काही पैशासाठी का लालची बुटी इंग्रज फितूर झाला. त्या इंग्रजांचे तो अधिकारी कर्नल प्रॉथर मेजर हॉल या दोन ब्रिटिशांनी रायगडाच्या दक्षिणवर डोंगर आहे पोटल्याच डोंगर त्या डोंगरावर रायगडाच्या वाल्ले किल्ल्यावर 1803 तोफगोले टाकल्याने इतिहासाच्या नोंदीवर रायगड किल्ला त्या काळामध्ये 11 ते 12 दिवस झालं होतं. जे काही याच्यावरती सागवणी छत पैठणी कापड जे काही छत होतं सगळं काही वैभव इंग्रजांनी 11 वाजता जाऊन टाकलं आणि हो रायगड किल्ला तुम्हाला मला बघता अशा पडलेल्या चौथऱ्यामध्ये दगडांच्या आणि विटांच्या उभ्या भिंतीमुळे सर पाहायला मिळतो बरं का. हे दिवाणे खासची जागा आणि हा जो मोठ्या चौथऱ्याचा जवळ 300 फुटाचा याला म्हणतात सचिवालय दफ्तरखाना. महाराजांचं जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होतं महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी 8 मंत्र्यांची निवड केली होती. रामचंद्र निलकंठ रामचंद्र त्रिंबक अनाजीरावजी रघुनाथ पंडित हमीराव मोहिते अनाजी दत्तो निराजराजे मोरपंत पिंगळे अनाजी पंत या देशात ज्यानं पहिले मंत्रिमंडळ स्थापन केलं ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्या मंत्र्यांची ऑफिसची जागा म्हणजे इतिहासाची बघा. आणि या ठिकाणावर 365 गडकोडांचा कारभार मंत्र्यांवर सांभाळायचा. या खिडक्यातून खाली पाहिलं रायगडाची उत्तर दिशा दिसते. खाली एक मोठं तलाव आहे. तलावाचं नाव आहे गंगासागर तलाव. रायगडावर जे 11 तलाव 84 पाण्याचे टाके आहेत त्यांच्यातलं सर्वात मोठं गंगासागर आहे. 32 फूट खोल आहे 200 फुटाची गोलाई आहे. याचं नाव गंगासागर का पडलं तर राजांचा राज्याभिषेक गागा भट्टांनी केला. गागा भट्टांनी महाराजांच्या राज्याभिषेकाला 7 नद्यांचं पाणी आणलं आणि महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर जे पाणी उरलं ते पाणी तलावामध्ये सोडलं. पण तलावाचा इतिहास नाव आहे गंगासागर तलाव. मित्रांनो रायगड किल्ला बांधण्यासाठी हा जो दगड लागलेला आहे हा दगड काही त्यावेळेस दगडाच्या खालूवरती आला नव्हता. गडावरतीच 11 तलाव 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या त्यातनं जो दगड निघाला रायगडाच्या बांधकामाला वापरला. पिण्यासाठी पाणी झालं बांधकामाला दगड झाला. एका दगडात 2 पक्षी मारले गेले. समोर त्या रेलिंगच्या समोर पहा रेलिंगवर टोक दिसतो भगवाजीनाला दिसतो का तो रायगडाचा उत्तरेचा शेवट टोक आहे. टकमक टोक रोड पॉइंट. पूर्वी जो कोणी स्वराज्याशी चोरी लबाडी गद्दारी फितूर करेल सातवेशी पोते भरायची पोत्याची गाड बांधायची टोकावर खाली फेकून दिला करोड केलवायचा. छत्रपती शिवाजी महाराज कोणाला फेकलं नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी कोणालाच सोडला नाही. हायकोर्ट हाय शिक्षा 1250 फूट तिथे खाली दरिया बरं का. तो आहे टकमुक टोक गंगासागर तुझी खिडक्यांसह पाहतो टेहलीबुरू वॉच टॉवर बाल्य किल्ल्याचा पारा जागा
तर यासाठी आपण गुप्त खलबतकरांची रूम पाहूयात. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय.